कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजू अक्का, रावण दहन का करतात? कारण आजच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता, त्याची आठवण म्हणून। आता पण एखादा रावण असता तर? असतातच की, माणसाच्या रूपात कितीतरी रावण असतात, पण त्यांचा वध करायला राम पण असतो, है ना अक्का? तू इथं घरात पाहुणा येणार म्हणल्यावर पाहुणचार करायला पाहिजे की। तुझ्या तर रावणाला एकदाच मारलं होतं ना, मग आपण दरवर्षी का मारतो? कारण जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत वाईट विचारांचा रावण हा असणारच आहे, पण ह्या अशा वाईट प्रवृत्तींवर नेहमी चांगला विचार विजय मिळवत असतो, आणि ही आठवण म्हणून हे दहन केलं जातं। रावणाचा पुतळा म्हणजे आपल्यातलं वाईटाचं रूपक आहे, मग हा पुतळा जाऊन आपल्यातले वाईट विचार, राक्षसी विचार हे कायमचे जाळून टाकावेत, अशी या मागची धारणा असते। हो, कळलं का आता? दादा, हा दादा बोल की। वहिनी, दादाचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचं। आठवण आली वाटतं, घे। हॅलो, हो आलेच। बरं, मी जाऊन येते, एक महत्वाचं काम आहे। आम्हाला माहिती काय महत्वाचं काम आहे ते, जा। टाटा। तुझा काय झालं? मला बघून इतका घाबरलास का? माझ्याशी लग्न करायला आलास ना तू इथे? ए तुझा, मला तुला फसवायचं नव्हतं का? हा हा सूर्या, याने तुला चुकीच्या मंदिरात नेलं। बस, सूर्याचं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? अरे तो होता म्हणून मी आज जिवंत आहे, तू तर मला लग्नाचं वचन देऊन निघून गेला, मला फसवलं। पण सूर्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी उभा राहिला। अरे त्याच्यातला राम जिवंत आहे ना, म्हणून तुझ्यातला रावण त्याने माझ्या समोर आणला। तुझं माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं का? पण प्रेम? तुझ्या तोंडातून हा शब्द शोभत नाही।
किती पवित्र असतं हे माहिती तरी आहे का तुला? तुला काय वाटतं तू हा भोळा चेहरा करून माझ्यासमोर काही सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? नाही. अरे मी काय आता पूनम पण विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. पूनम, तुला कसं माहित? डोळे झाकून तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मला अंधळी समजू नकोस. टीव्हीच्या देवळात स्त्रियांना फसवत होतात. अरे मग ती तुळजाभवानी आई पण कशी सहन करणार होती तुला? तिनेच तुझा खरा मुखवटा माझ्या समोर आणला. योग्य मार्गावर तिनेच मला आणलं आणि सूर्यासारखा निस्वार्थी मित्र दिला. तुझा मला माफ कर. माझं चुकलं. रावणाचा वध करायचा असतो, त्याला माफ नसतं करायचं. तुमचं माझ्यावर प्रेम होतं ना. मला माहिती आहे मी तुम्हाला फसवलं. प्लीज मला माफ करा. सांगा याला, बाई एखाद्याला प्रेमाने जिंकू शकते तसा राक्षसाचा वधही करू शकते. कुठं राहिला मानकरी? नाही म्हणजे आता मानकरी आहे, आम्हीच मान दिलेला आहे. त्यात देवाचा माणूस आहे म्हणल्यावर थांबावं लागणारच म्हणा. काय हरकत नाही. याची एवढी लायकी वाढली का आपल्याला वाट बघायला लावणार? सूर्याला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.